मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी कवच 5.0 प्रणालीला मंजुरी मिळालेली आहे। प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे। स्वदेशी बनावटीची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। ठाणे बोरिवली दुसऱ्या बोगद्याच्या कामाला पुढील आठवड्याचा मुहूर्त मिळाला आहे। मंडाळे ते डीएन नगर मेट्रो 2B मार्गिकेच्या चेंबूर स्थानकाचंही लोकार्पण करण्यात येणार आहे। कोस्टल रोडवरील 15% सुविधांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत। मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान 70 हेक्टरमध्ये हरित पट्टा, यामध्ये 85% परिसर नागरिकांना शुल्क न भरता वापरता येणार आहे। उर्वरित 15% भागामध्ये तिकीट आधारित मनोरंजन सुविधा उभारल्या जातील। पीओपीच्या मूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन नकोच, मूर्तिकारांच्या युक्तिवादावरती मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण आहे। न्यायमूर्ती मुंबईतील कुर्ला स्थानकावरती पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामासाठी बीएमसी 13.19 कोटी रुपये खर्च करणार आहे। पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणाऱ्या एलबीएस मार्ग, सोनापूर लेन या परिसरातील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवली जाणार आहे। मानखुर्द आणि गोवंडी परिसर बेवारस वाहनमुक्त होणार आहे। रस्त्याच्या दुतर्फा बेवारस वाहनं हटवून परिसर मोकळा करण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश आहेत। मीरा भाईंदरमध्ये कौटुंबिक वादातून मुलाचा मृत्यू, पती पत्नीच्या भांडणामध्ये मुलाला चाकू लागल्याने मृत्यू, वडिलांपासून आईला वाचवण्यासाठी धावलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू। नातेवाईकाच्या साखरपुड्याला जाण्यावरून पती आणि पत्नीमध्ये वाद झाला, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात आहे।